जय महाराष्ट्र. आर-टी मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतोय की मागील 8 ते 15 दिवसापासून पालक प्रतीक्षेत आहेत. ते म्हणजे ॲडमिशन प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीची, जी आहे विद्यार्थी नोंदणी. आता पूर्वी 27 तारखेपर्यंत शाळेची नोंदणी होती, ती 30 तारखेपर्यंत लांबली होती आणि आज 30 तारीख संपत आलेली आहे. परंतु एव्हाना सुद्धा त्या वेबसाईटवरती या टाईमापर्यंत 7, सव्वा 7 पर्यंत कसलेच अपडेट्स हे आलेले नाहीयेत. त्यामुळे आता पालक संभ्रम अवस्थेत आहेत, की खरंच ॲडमिशन प्रक्रिया उद्या म्हणजेच 31 जानेवारीपासून होईल का पुढे आणखीन 2 ते 3 दिवस लागू शकतात. कारण आता सॅटर्डे, संडे म्हणजे शनिवार, रविवार आलेला आहे आणि जर तारीख नवीन वाढणार असेल तर ती किती वाढू शकते किंवा याबद्दल काय संकेत कुठून कळतील याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जर तुमच्या आर-टी मार्फत तुमच्या बाल्याचं ॲडमिशन होणार असेल तर वेळेतच तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. आज आहे 30 जानेवारी आणि आजचा दिवस संपत आलेला आहे. अपेक्षा ही होती, की एकतर त्या वेबसाईटवरती नवीन अपडेट येणं गरजेचं आहे. त्यामध्ये 2 प्रकारचे अपडेट्स येणं आवश्यक होतं. ॲडमिशन शेड्यूलमध्ये एकतर तुम्ही तारीख वाढली असेल, तर ती तारीख वाढलेली सांगितली पाहिजे होती सायंकाळी 5 वाजेपर्यंत, जी की आपण पाहतो 27 जानेवारीला तसं झालं होतं. परत एकदा तारीख वाढ मिळाली होती 30 जानेवारीची, ती आपल्याला 27 तारखेला 5 वाजताच अपडेट करण्यात आलं होतं. परंतु आज तसं काहीच झालेलं नाहीये आणि त्यामुळं पालक आता संभ्रमावस्थेत आहेत. उद्या काय कळेल का? परंतु उद्या शनिवार आहे, शासकीय सुट्ट्या आहेत आणि परत रविवार आहे. मग आणखीन दुसरं एक नोटिफिकेशन ॲडमिशन प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर जे दरवर्षी येतं, ते म्हणजे आर-टी-एच्या एजच्या बाबतीत, वयाच्या बाबतीत जे काही आहे, या वर्षीचं वयाचं नियमावली काय आहे का? जी बदलली आहे का? बदलली नसेल तर तीच नियमावली आहे तर ती काय आहे? याचं नोटिफिकेशन एक येतं दरवर्षी, तेही अद्याप आलेलं नाहीये. त्यामुळेही आणखीन चिंता आहे, की आणखीन ॲडमिशन प्रक्रिया ही कदाचित उद्या नाही तर आणखीन 2-4 दिवस वाढू शकतं का? आता ह्याचं कारण मेन जाणून घेऊया, की का ॲडमिशन प्रक्रिया पुढे ढकलली जातीये किंवा त्याबद्दल अपडेटही केलं जात नाहीये. आपण पाहतोय, की 28 जानेवारीला सकाळी 8 वाजून 45 मिनिटाला आपल्या देशाचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितजी पवार यांचं प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं आणि त्याचा दुखवटा म्हणून राज्यामध्ये 3 दिवस म्हणजे 28, 29 आणि 30 यामध्ये दुखवटा व्यक्त करण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सगळे शासकीय जे कामकाज आहे ते ठप्प आहे. ते बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं कदाचित या जे काही आज वेबसाईट अपडेट होणं आहे, ते या वेबसाईट अपडेट झालेलं नाहीये. आता उद्या आहे शनिवार आणि शनिवार, रविवारी शासकीय सुट्ट्या असतात. तर शिक्षण विभागालाही तशी सुट्टी आहेच. परंतु अपेक्षा ही आहे, की जर का काही अपडेट्स असतील त्यांच्याकडं, की किती तारखेपर्यंत वाढवायचं आहे तारीख, आणखी 2 तारीख होऊ शकते का? की 5 फेब्रुवारी होऊ शकते. याच्या संदर्भात जर अपडेट्स उद्या भेटले आपल्याला आणि जर ते अपडेट काही आले, तर ते वेबसाईटवरती आपल्याला दिसतील. त्यासोबतच ग्रुप्समध्ये किंवा मी तुम्हाला चॅनलवरतीही व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला त्याबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही असे अपडेट्स येत आहेत, काही गोष्टीला विलंब होतोय, त्यामुळे संभ्रम अवस्था निर्माण होतीये. या सगळ्या गोष्टीला टाळा. त्यासाठी आणखीन एक WhatsApp चॅनल आहे. तेही तुम्ही जॉइन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती तुम्ही लाभ घेऊ शकता. आता या सगळ्या होणाऱ्या उशिरामुळं परत मनस्ताप हा पालकांचा वाढू शकतो. कारण फेब्रुवारी, मार्चमध्ये जर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण नाही झाली, तर ॲडमिशन प्रक्रियेला विलंब होऊन ज्यांचं कुणाचा ॲडमिशनमध्ये लॉटरीमध्ये नंबर नाही लागला, त्यांना अकॅडमिक इयरमध्ये कुठे ना कुठे ॲडमिशन जर नाही घेतलं, तर वय वर्ष किंवा महिना तरी त्यांच्या शिक्षणाचा नुकसान होऊ शकतं. आशा करूया येणाऱ्या काळात लवकर ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल आणि ते संपूर्णही जाईल. त्याच्या संदर्भात जे काही अपडेट्स असतील ते मी वेळेत अपडेट करत राहीन. त्यासाठी पाहत राहा दत्ता चौले माहिती YouTube चॅनल. धन्यवाद.